ज्योती किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तांदळापासून इन्स्टंट अशा कुरडया बनवणार आहोत। या कुरडया बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ भिजवण्याची गरज नाही किंवा तांदळाचं पीठ सुद्धा बनवण्याची गरज नाही। अगदी इन्स्टंट अशा हे कुरडया बनतात। या कुरडया तुम्ही वर्षभर स्टोर करून सुद्धा ठेवू शकता। चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या, कारण इथून पुढच्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, त्यामुळे बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे ती सुद्धा प्रेस करायला अजिबात विसरू नका। चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया। कुरडई बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे तांदूळ घेणार आहोत। तर इथे मी एका कपच्या मदतीने 2 कप इतका तांदूळ घेतलेला आहे। हा रेशनचा तांदूळ आहे। तुम्ही इथे ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ इथे वापरू शकता। आता तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। रेशनच्या तांदळामध्ये थोडीशी घाण जास्त असते, म्हणून मी इथे 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा या तांदळामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि तांदूळ आपल्याला हे रात्रभर आता भिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे 4 ते 5 तासासाठी सुद्धा तांदूळ भिजवून घेऊ शकता। ही जी कुरडईची पद्धत मी तुम्हाला दाखवली ती एकदम इन्स्टंट अशी आहे। तर इथे बघा, रात्रभर मी तांदूळ भिजवून घेतले। आता त्यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि गॅसवरती आपल्याला कुकर ठेवून द्यायचा आहे। या कुकरमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी ज्या कपने तांदूळ घेतलं होतं त्याच कपने 10 कप इतकं पाणी यामध्ये घालून घेते। म्हणजे जर 1 कप तुम्ही तांदूळ घेत असाल तर त्यासाठी तुम्ही 5 कप इतकं पाणी घालायचं आहे। आता पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। गॅस इथं मी मोठाच ठेवलेला आहे। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं। 1 चमचा इतका पापडखार यामध्ये घालून घ्यायचा आणि अर्धा चमचा इथे मी खायचा सोडा घातलेला आहे। मीठ घालत असताना नेहमीपेक्षा थोडंसं कमी मीठ घालायचं, म्हणजे उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ असतात त्यामध्ये पदार्थ वाळल्यानंतर त्याचं मॉइश्चर निघून जातं, त्यामुळे जास्त जर मीठ झालं तर तो पदार्थ खारट लागू शकतो। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेणार आहोत। तर इथे मी सर्व तांदूळ या कुकरमध्ये घालून घेतला। आता तांदूळ पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जो आपण तांदूळ घातलेला आहे तो अगदी परफेक्ट शिजेल। जेव्हा पहिली शिट्टी होते तेव्हा यातलं पाणी थोडं बाहेर येऊ शकतं, पण घाबरायचं काही कारण नाही। 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्यायच्या। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या, मी गॅस बंद करून घेतला आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेतला, म्हणजे त्याची पूर्ण हवा जाऊ द्यायची आहे आणि मगच याचं टोपण उघडून घ्यायचं आहे। टोपण उघडल्यानंतर हा जो भात आहे चमच्याच्या मदतीने आपल्याला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित हाताने दाबून याला घोटून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने घोटून घेत आहे। हे मिश्रण आपल्याला चांगलं असं मऊसूत करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे चुकून यामध्ये पाणी जास्त झालं तर गॅसवरती पुन्हा एकदा कुकर ठेवायचा आणि पूर्णपणे पाणी आटवून घ्यायचं। तर सर्व मिश्रण मी इथे घोटून घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशीच कणी राहिलेली आहे। जेवढी काही मोठी कणी असेल ती चांगली आपल्याला फेटून घ्यायची आहे। इथे आता एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं चमच्याच्या मदतीने याला चांगलं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जी काही थोडी कणी असते ती सुद्धा मोडली जाईल आणि पीठ आपलं चांगलं मऊसूत असं होईल। आता पीठ इथे मी चांगलं थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये कुरडई बनवण्यासाठी शेवची प्लेट मी घालून घेतली आणि मिश्रण थंड झालेलं आहे, म्हणून यामध्ये मी आता भरून घेत आहे। तुम्हाला जर कुरडया बनवायच्या नसतील तर तुम्ही इथे पायपिंग बॅगने याचे छान असे कुरकुरे करू शकता। तर इथे मी ती सुद्धा पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। पायपिंग बॅगमध्ये सुद्धा मी इथे मिश्रण हे भरून घेतलेलं आहे। ही सर्वात सोपी पद्धत आहे कुरकुरे किंवा कुरडई बनवण्याची। तर आता मी सर्व तयारी करून घेतलेली आहे। आता आपण कुरडई करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एका कपड्यावरती प्लास्टिकची शीट अंथरून घेतलेली आहे आणि त्यावरती कुरडई पाडून घेत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता कुरडया अगदी व्यवस्थित येत आहेत। कुरडई घालत असताना इथे ती अजिबात तुटत नाहीये, अगदी व्यवस्थित येत आहे आणि पीठ आपलं पातळ झालेलं नाहीये किंवा घट्टसुद्धा झालेलं नाही, अगदी परफेक्ट असं झालेलं आहे। तुम्हाला कोणाला जर कुरडया करायच्या नसतील तर अशा पद्धतीने पायपिंग बॅगने
याचे कुरकुरे तुम्ही बनवून घेऊ शकता। ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि ज्यांच्याकडे वेळ नाही त्या महिला ह्या पद्धतीच्या कुरकुऱ्या किंवा कुरडया बनवू शकतात। तर इथं बघू शकता मी कुरकुरे सुद्धा पाडून घेतले आणि आता इथे मी चकली बनवून घेत आहे। तर इथे बघा साच्यामध्ये मी चकलीची प्लेट घातली आणि याच्या चकल्या सुद्धा मी करून घेत आहे। अगदी परफेक्ट काटेरी अशी याची चकली येत आहे, तुम्ही बघू शकता। तर ह्या वाळल्यानंतर सुद्धा अगदी परफेक्ट अशा तळल्या गेल्या आणि छान अशा झाल्या होत्या। तर इथे मी सर्व चकली कुरडई करून घेतलेली आहे आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे। 3 दिवसासाठी मी याला कडक ऊन दिलेलं आहे आणि 3 दिवसानंतर इथे बघू शकता तुम्ही कुरडया आपल्या कशा झाल्या आहेत। चकलीच्या कुरडया बघा अगदी व्यवस्थित काटेरी आणि पोकळ झाल्या आहेत आणि ही कुरडई सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। इथे मी पायपिंग बॅगने कुरकुरे सारख्या स्टिक्स सुद्धा करून घेतल्या, त्या सुद्धा अगदी परफेक्ट वाळल्या आहेत। हे ना मुलांना तुम्ही कुरकुरे म्हणून खायला द्या, ते आवडीने खातील। बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा अशा पद्धतीचे घरगुती कुरकुरे तुम्ही त्यांना द्या। तर इथे बघा तळून तुम्हाला दाखवते मी कुरडई अगदी व्यवस्थित अशी तळली जाते। व्यवस्थित वाळली ना ती परफेक्ट तळली जाते। जर तुमची कुरडई व्यवस्थित वाळली नसेल किंवा तेल सुद्धा व्यवस्थित तापलं नाही तर ती व्यवस्थित भाजली जाणार नाही। सर्व कुरडई मी इथं भाजून घेतली, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। कलर याचा थोडासा पिवळा होतो पण खायला अतिशय अप्रतिम असे लागतात। इन्स्टंट आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। आता तुम्हाला कुरडई मी तोडून दाखवते, तुम्ही याचा आवाज ऐकू शकता। झालेत ना एकदम परफेक्ट अशा कुरडया। या इन्स्टंट अशा कुरडया तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय, टेक केअर।